नीतू ही लंडनमध्ये पूर्ण वेळ कामात बुडालेला असायचा. पूर्वी आम्ही हॉस्पिटल कॅम्पसवर राहायचो, त्यामुळे कॉल आला तर तो जाऊ शकायचा. इथं आम्ही हॉस्पिटलच्या बाहेर राहत असल्यामुळे बरीच धावपळ होई. तो जागतिक कीर्तीचे हार्ट सर्जन डॉक्टर मागदी याकूब यांच्याबरोबर काम करत होता. डॉक्टर याकूब यांच्या सर्जरीबद्दल आम्ही ब्रिस्टलला असणाऱ्या इजिप्शियन नर्सकडून ऐकलं होतं. ती म्हणायची, खरं तर त्यांना व्यक्तिमत्व असं काहीच नाही, लहरीही आहेत, पण त्यांचं निदान, त्यांचं निरीक्षण, त्यांचं शल्यकौशल्य विशेष आहे. गुंतागुंतींच्या शल्यक्रिया ते इतक्या सहजतेनं आणि शांतपणे करतात की पाहत राहावंसं वाटतं. त्यांच्या हालचालीतून, बोलण्यातून असं वाटायचं की आपल्याला त्यांच्याकडून काही शिकता येणार आहे का. पण त्यांच्या ऑपरेशन्समध्ये त्यांना सहाय्य करताना नीतूला त्यांची शल्यक्रिया का यशस्वी होते हे लक्षात येऊ लागलं. त्यांची विचार पद्धत सुस्पष्ट होती, त्यांची बोटं सहजतेनं चालत, त्यात अनिश्चितता नसे. त्यांच्याकडून तो न बोलता विचार करून डोक्यात आकृती तयार करायला शिकला. त्यांच्या प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्येही तो मदत करायचा. डॉक्टर याकूब यांनीही त्याच्यावर विश्वासाने जबाबदारी टाकायला सुरुवात केली. तिथं तो हृदयरोपण शस्त्रक्रिया शिकला. डॉक्टर याकूब त्यांचं हेलिकॉप्टर घेऊन जिथं रोपणासाठी हृदय उपलब्ध होणं शक्य असेल तिथं हृदय आणण्यासाठी जायचे. इकडे नीतू ज्या रुग्णावर त्याचं रोपण करायचं असे त्याची शस्त्रक्रिया करून त्याला हृदयरोपणासाठी तयार ठेवत असे. त्याच्यावर सोपवलेलं हे काम जोखमीचं होतं. यातूनच नीतूच्या शस्त्रक्रियेतील नैपुण्याबद्दल त्यांना वाटणारा विश्वास त्यांनी प्रगट केला होता. नीतूच्या दृष्टीनंही डॉक्टर याकूब हे एक आदर्श डॉक्टर होते. ते परफेक्शनिस्ट होते. दिवसाचे 18 तास काम करून सुद्धा ते कायम ताजेतवाने वाटायचे. त्यांची कन्सल्टिंग रूम रात्री 12 वाजेपर्यंत चालायची. त्यांचं त्यावेळचं काम पाहून भविष्यात या पद्धतीनं काम करायची जिद्द नीतूच्या मनात निर्माण झाली असावी. त्यांच्याबरोबर काम करताना जे जे रुग्ण नीतूच्या संपर्कात येत त्यांच्याशी नीतूची मैत्री व्हायची. कोणताही माणूस, मग तो देशी असो वा परदेशी, त्याचं नाव, पत्ता, दूरध्वनी, व्यवसाय यांची नोंद तो आपल्या डायरीत करून ठेवायचा. एकदा कॅप्टन बहानेवासी नावाचा इजिप्शियन पेशंट त्यांच्याकडे आला होता. त्याच्यावर नीतूनं काय छाप पाडली कुणास ठाऊक. तो नीतूला आपला मुलगा असल्यासारखं वागवायचा. त्यानं एकदा आम्हाला त्याच्या हॉटेलवर जेवायला बोलावलं. नीतूनं मला अचानक सांगितलं की तू जरा बरे कपडे घालून तयार राहा. त्यावेळी मी कुठल्याही पार्टीला वगैरे जायची नाही, त्यामुळे माझ्याकडे असे कपडेही नव्हते. हेमाताईनं शिवलेला एक पंजाबी ड्रेस घालून मी तिकडे गेले. कॅप्टन बहानेवासी हे एक धिप्पाड राजेशाही असं व्यक्तिमत्व होतं. ते आम्हाला जेवायला घेऊन गेले. त्यांनी विचारलं, ऑयस्टर ही इथली डेलिक्सी आहे, घ्याल ना. मी नीतूकडे न पाहताच होकार दिला. त्यांच्या चेहऱ्यावर मात्र माहीत नसताना मूर्खासारखं हो कशाला म्हणालीस, ऑयस्टर कधी खाल्लं आहेत का असे भाव होते. ऑयस्टर आले. ते इतके बिलबिलीत होतं की कसं खायचं ते मला कळेना. माझा सगळा गोंधळ बहानेसावींच्या लक्षात आला. ते म्हणाले, तू त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस, मी तुला शिकवतो कसं खायचं ते. परंतु तरीही मला ते खाणं जमेना. आयुष्यात कधी पाण्यात टाकणं माहीत नव्हतं. शिवाय ती डिश ही खूप महाग होती. शेवटी कॅप्टननं ती डिश संपवली आणि माझा गोंधळ संपवला. एकंदर त्या पार्टीचा बोजवारा उडाला. खरं तर फार काही बिघडलं नव्हतं, पण नीतू अशा वेळी असं बघायचा की पार्टीवर आपल्याला वाईट वाटत राहिलं पाहिजे. त्याची ती सवय होती. अगदी क्षुल्लक गोष्ट असली तरी तो असं करायचा. घरी जाताना तो म्हणाला, एखाद्या नवीन ठिकाणी आपल्याला माहीत नसलेली गोष्ट कशाला मागायची. त्यावर मी म्हणाले, एक तर आपण कधी बाहेर गेलो तर असं काही मागवणार नाही. दुसरं, कोणी प्रेमानं विचारत असेल तर प्रयत्न करायला काय हरकत आहे. या प्रसंगावरून आमच्या दोघात जरी वादावादी झाली असली तरी कॅप्टन नीतूच्या फारच प्रेमात पडले होते. त्यांनी आम्हाला इजिप्तला येण्याचं आमंत्रण दिलं. आमची इजिप्तची ट्रिप गडबडीत ठरली तरी फार छान झाली. तिथं पोचल्या पोचल्या नीतू कुठेतरी गेला. बहुधा कॉन्सुलेटमध्ये गेला असावा.
कदाचित तिथं तो जॉबही शोधत असावा. संध्याकाळी तो परत आला तेव्हा 3-4 काश्मीरी मुलं त्या हॉटेलमध्ये आली होती. ते मेडिकलचे विद्यार्थी आहेत हे कळल्यावर त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. तो कार्डियॅक सर्जन आहे हे कळल्यावर त्या मुलांच्यात त्याचा भाव वाढला. नीतू त्यांच्याशी गप्पा मारण्यात दंग झाला. आमच्या मुलांचा टेबलावर दंगा चालला होता. वेगवेगळ्या रंगाचे ज्यूस वगैरे बरंच काहीतरी त्यांनी मागवलं होतं. त्यातल्या एका ग्लासला माझा धक्का लागला आणि ग्लास आडवा झाला. नीतूनं एक शब्द न बोलता ते सारं निस्तरलं. माझ्या परत एकदा लक्षात आलं की त्याच्या शब्दांच्या फटकाऱ्यापेक्षा त्याचं असं हे न बोलणं मला नेहमी जाचक ठरलं आहे. दुसऱ्या दिवशी त्या कॅप्टननी आम्हाला फिरण्यासाठी गाडी दिली. नीतूनं आम्हाला कुठल्या तरी रेस्टॉरंटमध्ये सोडलं आणि तो परत एकदा गायब झाला. मी आणि 3 मुलांनी खाल्लं प्यालं. तिथं खूप माशा होत्या. त्या माशांशी खेळण्यात मुलांना गुंतवलं. 4-5 तास झाले तरी नीतूचा पत्ता नव्हता. जाणारे येणारे माझ्याकडे बघत होते. मला वाटलं आज माझ्याबरोबर माझी मुलं असल्यामुळे मी इथं सुरक्षित आहे, नाहीतर लोकांचे भलभलते गैरसमज झाले असते. आम्ही भयंकर कंटाळलो. पण यात कंटाळण्यासारखं काय आहे असं नीतूचं परत आल्यावर म्हणणं होतं. संध्याकाळी कॅप्टननी त्याच्या घरी आम्हाला पार्टी दिली. कॅप्टन बहाणेवासी हे कैरोमधलं एक बडप्रस्थ होतं. त्यांचं घर राजवाड्यासारखं होतं. त्यांचे खूप नातेवाईक जमले होते. मेडिटेरेनियन फूड, सिसम, ब्रिंजाल, फ्रूट्स, आईस्क्रीम बघून मुलं खुश झाली होती. मंदार त्यावेळी लहान होता. तो कडेवरून खाली उतरायचा आणि सुसाट पळत सुटायचा. मला त्याच्या मागे धावावं लागायचं. मी त्याच्या मागे गेली की मुले नीतूच्या मागे लागायच्या आणि त्याला कुणाशी बोलता यायचं नाही. इजिप्तहून आल्यावर त्याला अमेरिकेतील कोलंबिया मिसुरी विद्यापीठाची रिसर्च फेलोशिप व विसा मिळाला. तो पत्रव्यवहार कधी करायचा, खटपट कधी करायचा, त्याच्या डोक्यात काय काय असायचं यातलं काहीच मला माहीत नसायचं. तो कोणत्याही बाबतीत माझ्याशी विचारविनिमय करायचा नाही. त्याचे प्लॅन तयार असायचे. मी फक्त त्याच्या मागे जायचं हे ठरलेलं. अमेरिकेला विमानानं जायचं असल्यामुळे आम्हाला फार थोडं सामान बरोबर ठेवता आलं. तिथं पोचल्या त्यानं आम्हाला एकांच्या घरी सोडलं आणि तो फ्लॅट पाहायला गेला. मी आणि मुलं परक्या घरी एकटेच. मला थोडं बरंही वाटत नव्हतं. मुलं इतका दंगा करत होती की त्यांना एकटं सोडून बाथरूमला जाणंही अशक्य होतं. मी नेहमीसारखी वैतागून बसले. त्यानं या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. याचा अर्थ सरळ होता की बाहेर जाण्याशिवाय त्याला दुसरा पर्याय नव्हता. तो मला आणि मुलींना सोडून इंग्लंडला गेला होता त्याची आठवण झाली. त्याला नेहमी खात्री असायची की तो काही चांगल्या कारणानं बाहेर पडला आहे. अशा वेळी ज्या काही अडचणी उभ्या राहतात त्या मी सोडवू शकले तर सगळ्यांनाच सुखसमाधान लाभणार आहे. नाहीतर काय, ते कधी बोलायचा नाही. कदाचित हा प्रश्न त्याला पडायचाही नाही. त्याच्या मते अडचणी उभ्या राहतात तशा आपोआप सुटतातही. त्यासाठी इतकं हैराण व्हायचं कारण काय? आयुष्यभर अशाच पद्धतीनं तो वागत गेला, यशस्वी होत गेला. मी मात्र त्या क्षणी थकून जायची, भांबावून जायची. पुढे असे कितीतरी कसोटीचे क्षण आले. त्या मानानं ही परिस्थिती किरकोळच म्हणायला हवी. आम्ही कोलंबियाला एक छोटा फ्लॅट घेतला. तिथं लंडन मधल्यासारखं भांडीकुंडी, गाद्या असं काही नव्हतं. त्यामुळे लगेच सुपरमार्केटमधून काही गोष्टी घेऊन येणं जरुरीचं होतं. मुख्य म्हणजे दुसऱ्या दिवशी लगेच हॉस्पिटलमध्ये जायचं असल्यानं सगळी व्यवस्था एका दिवसात करायला हवी होती. आम्ही पहिल्या मजल्यावर राहत होतो. मंदार जेमतेम 1.5 वर्षाचा होता. तो 1 मिनिट स्वस्थ बसायचा नाही. एके दिवशी तो जिन्यावरून गडगडत थेट खाली आला. नशिबानं फार काही झालं नाही, पण आम्ही ती जागा बदलून तळमजल्याची घेतली. तिथं जवळच पोहण्याचा तलाव होता. त्यामुळे मला तिथंही भीती वाटायची. नीतू छोट्या मंदारशी फुटबॉल खेळायचा. तिथल्या मोकळ्या जागेत छोट्याशा मंदारशी फुटबॉल खेळण्यात रमलेला नीतू क्वचित डोळ्यांसमोर येतो आणि त्या आठवणीसरशी अंगावर मोरपिसं फिरल्यासारखं वाटतं. आमच्या शेजारी राकेश आणि सुनीता बाजपेयी राहायची. राकेश IIT इंजिनियर होते. त्यांची आणि आमची मैत्री झाली. काही दिवसांनी राकेशचे आईवडील त्यांच्याकडे राहायला आले. त्यांच्यासमोर त्यांच्या रीतीप्रमाणे सुनीतानं डोक्यावर पदर घ्यायला सुरुवात केली.
खरं तर तिला ही गोष्ट जरा जड जात होती. नीतूच्या हे लक्षात येताच तो थेट राकेशशी आणि त्याच्या आईवडिलांशी जाऊन बोलला. त्यानं त्यांना समजावलं की अमेरिकेत नोकरचाकर नसतात, घरातील कामंही करायची असतात आणि जरूर पडेल तेव्हा स्वतः गाडी चालवून बाहेरचीही कामं करावी लागतात. अशा वेळी रीतभात पाळणं कठीण जातं. त्यांनाही ते पटलं. सुनीता आणि राकेश दोघंही नीतूवर खुश झाले. नीतूचं हे असंच असायचं. कुठं काय चुकतंय हे त्याच्या पटकन लक्षात यायचं. लक्षात आलं की सरळ तो त्या प्रश्नाला जाऊन भिडायचा. त्यापायी आपल्याला वाईटपणा येईल का काय हा प्रश्न त्याला पडायचा नाही. शिवाय दुसऱ्याला असे काही उपदेश करताना आम्ही स्वतःही त्यातून शिकायचो. आमच्या दोघातील नातं आणखी घट्ट व्हायचं. लंडनमध्ये असताना आम्ही कुणाकडे जेवायला गेलो आणि एकटी बाई स्वयंपाकघरात काम करत आहे हे त्याच्या लक्षात आलं की तो सरळ आत जाऊन कामाला लागायचा. वर सांगायचा की घरी सुद्धा स्वयंपाक मीच करतो. लोकांना ते खरं वाटायचं. फारशी ओळख देख नसताना त्याचं असं वागणं पाहिलं की मंडळी बिचकायची. हळूहळू त्यांना नीतूच्या स्वभावाची सवय व्हायची आणि घरातली बाई नवऱ्याला कामाला लावल्याबद्दल जाम खुश व्हायची. कोलंबियाला असताना आम्ही दिवाळीत एकाच्या घरी जेवायला गेलो होतो. जेवण खाण मजेत झालं. संध्याकाळ झाली तशी त्यानं पत्ते काढले. उत्तर भारतात दिवाळीत पैसे लावून पत्ते खेळले जातात. आम्हाला यातलं काहीच माहित नव्हतं. नीतू एकदम म्हणाला, माझं डोकं दुखतंय, आपण घरी जाऊया. खरं तर आम्ही राहण्याच्या तयारीनं आलो होतो. मलाही वाटलं की त्याचं खरंच डोकं दुखतंय, पण तिथून सुटका करून घेण्यासाठी त्यानं हे नाटक केलं होतं. तो नेहमी असंच करायचा. त्याला एखादी गोष्ट खायला नको असेल तर तुला करता येत नाही, हे खारटच झालंय, अशा अनेक सबबी सांगत राहायचा. त्यामुळे समोरचा बुचकळ्यात पडायचा. त्यानं कोलंबियामध्ये 6 महिने इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपीवर हृदयाचा अभ्यास केला. ती रिसर्च पोस्ट होती. तिथं नीतूनं अत्यंत गंभीरपणे हृदयाच्या स्नायूंचं कार्य, मायोकार्डियम व प्रोटेक्शनचा अभ्यास केला. त्याची ॲनाटॉमी, हिस्टॉलॉजी शिकला. ते त्याला आयुष्यभर उपयोगी पडलं. खरं तर त्याला रोजच्या रोज सर्जरी करायची सवय होती. इथं सर्जरी करायला मिळाली नाही म्हणून त्यानं कटकट केली नाही किंवा आपण काही फालतू काम करत आहोत असं त्याच्या मनातही आलं नाही. ते कामही त्यानं लक्षपूर्वक केलं. शिवाय फावल्या वेळात तिथं तो ऑपरेशन पाहायला जायचा. त्याला अलाबामाला डॉक्टर पॅसिफिको यांच्याकडे काम करण्याची संधी मिळाली. पॅसिफिको यांच्याकडून नीतू प्रोटोकॉल सिस्टीम शिकला. पॅसिफिको ऑपरेशन करत असताना कोणी निरोप घेऊन आलं तर त्यानं मध्येच न बोलता एका विशिष्ट जागी उभं राहावं असा नियम होता. पॅसिफिको सर्जरीत क्षणाचा विसावा मिळेल तेव्हा ते त्या जागेकडे कटाक्ष टाकत. मग त्यांना निरोप सांगितला जाई. ऑपरेशन थिएटरमध्ये आगंतुकपणे कोणी बोललं तर नीतू संतापायचा. सर्जनला डिस्टर्ब करणं हा टीममधील प्रत्येकाचा अक्षम्य गुन्हा ठरतो असं त्याचं मत होतं. तिथे पॅसिफिको सिगारेट ओढत आणि ते जवळपास माणूसघाणेच होते. हे गुण मात्र नीतूनं घेतले नाहीत. पॅसिफिको यांचा एक ग्राफ्ट 1.5 ते 2 मिनिटात सुरेख सुबकपणे शिवून संपायचा. प्रत्येक टाका अप्रतिम असायचा. डॉक्टर पॅसिफिको यांची सर्जरी सकाळी 6:45ला सुरू व्हायची. नेमका पहिल्या दिवशी नीतूला उशीर झाला आणि त्याला काम करण्याची परवानगी नाकारली गेली. त्यानंतर मात्र तो कटाक्षानं वेळेवर जायचा. बहुतेक सर्व परदेशी डॉक्टरांना सेकंड असिस्टंट म्हणून काम दिलं जात असे, परंतु नीतूचं सर्जरीतील कौशल्य पॅसिफिको यांच्या लगेच लक्षात आलं. त्यांनी नीतूला फर्स्ट असिस्टंट म्हणून घेतलं. सहसा त्याला सूचना द्यायला कुणी धजायचं नाही, परंतु सर्जरीच्या संबंधात नीतूनं केलेली एखादी सूचना ते उचलून धरायचे. आम्ही परदेशात जायचं ठरवलं तेव्हाच हेही निश्चित केलं होतं की आपण पुरेसा अनुभव घेऊन भारतात परत यायचं. आपल्या देशाला आपल्या ज्ञानाची गरज आहे. मुलांनी आपल्या देशात मोठं होणं, शिक्षण घेणं आम्हाला महत्त्वाचं वाटत होतं. या बाबतीत आमचे विचार स्पष्ट होते. त्यामुळे तिथे कायमचं राहू इच्छिणाऱ्यांशी आमचे वाद व्हायचे. एकदा इंग्लंडमध्ये एका मित्राच्या घरी पार्टीला जमलो होतो. जमलेली इतर सर्व मंडळी तिथे स्थायिक झाली होती किंवा होण्याच्या विचारात होती. विषय निघाला भारतात परत जाण्याचा. रात्री 10 वाजता सुरू झालेली चर्चा आमच्या कॉफीच्या 2-3 कपात आणि बाकीच्यांच्या परदेशी उंची दारूच्या ग्लासात पहाटे 3 वाजेपर्यंत रंगली. आम्ही दोघं विरुद्ध ते 6 जण होते.
चर्चेत हार कुणीच पत्करली नाही, कारण वादाचा विषयच तसा होता. एक मित्र म्हणाला, भारतात परत जाणं म्हणजे तद्दन मूर्खपणा आहे. तुम्हाला दोघांना इथं चांगल्या नोकऱ्या आहेत. तुम्ही तुमच्या कौशल्यानं आणि ज्ञानानं सरसर वर चढत जाल आणि तुम्हाला मानाचे जॉब मिळतील. नीतू म्हणाला, पण कितीही मानाचा जॉब मिळाला तरी अत्युच्च पदाचा प्रश्न येईल तेव्हा आपण दुय्यम नागरिक म्हणून ओळखले जाणार. आपल्या मानाच्या जागेचं इथं कुणाला कौतुक आहे? मिळाला वरचा जॉब तरी इतर गोरे आपल्याला पाण्यात पाहणार. दुसरा मित्र म्हणाला, तेच तर आम्ही म्हणतो. एक म्हणजे इथे तुमच्या कर्तृत्वाचं चीज होईल. शिवाय काही वर्षांनी तू सरळ प्रथम नागरिक होशील. मग तुझ्या प्रगतीच्या आड कोणीच येऊ शकणार नाही. मी म्हणाले, हो, पण आपण कुठल्या रोग्यांच्या उपयोगी पडणार आहोत? आपण इथे वर वर चढण्या इतके उत्तम असलो तर भारतात आपल्या रोग्यांकडून आपल्याला त्याची पावती मिळेल. पहिला मित्र म्हणाला, कुठल्या विश्वात आहात तुम्ही? तुम्हाला कसं समजावावं हेच कळत नाही. मी परवाच भारतातून परत आलोय. गचाळ परिस्थिती आहे तिथे. कट प्रॅक्टिस इतकी बोकाळली की रुग्ण सरळ आपल्याकडे येतच नाहीत, जनरल प्रॅक्टिशनरनं पाठवल्याशिवाय. तुम्हाला तर कार्डिओलॉजिस्टची पण साठायला लावतील. मित्राची बायको म्हणाली, आम्ही मुलांना घेऊन गेलो होतो. दोघंही आजारी पडली. तिथं जाऊन काय काय आजार होतील या विचारानं आम्ही काळजीत पडलो. जवळच्या नर्सिंग होममध्ये नेलं तर तिथल्या गलिच्छपणाला सीमा नाही. इथल्यापेक्षा 25 वर्ष तरी मागे आहेत अजून भारतातले डॉक्टर. एक एक गोष्टी ऐकाल तर चाट पडाल. सहज सुरू झालेल्या चर्चेस आता गंभीरपणा येऊ लागला. नीतू थोड्याशा चिडीनं म्हणाला, अरे, आपल्या स्वतःवर विश्वास असला की झालं. आपलं नाणं खणखणीत असलं की आपल्याला कुणाच्या पाया पडावं लागत नाही. आतापर्यंत मेडिकल ॲडमिशन आणि त्यानंतरच्या एक एक अवघड परीक्षा यामध्ये यश मिळवण्यासाठी वरिष्ठांच्या घरची कामं करणं, खोटं बोलणं, वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांना भेटवस्तू देणं किंवा चक्क पैसे चोरणं इथपर्यंत वाटेल त्या गोष्टी कराव्या लागतात असं आपण ऐकलं नव्हतं का? आता तुमचं मला माहीत नाही, पण आम्ही दोघं तरी यातलं काहीही न करता यशस्वी झालो. मग यापुढेही समाजाला कलंक असणाऱ्या मुठभर व्यक्तींमुळे आपण आपली जीवनशैली, मूल्य बदलावी असं कुणी सांगितलंय? मित्र म्हणाला, पत्र्या, आता तू वेड पांघरून पेडगावला जातोयस की नाही? आपले बाप कोणी बडे नाहीत की आपल्या मंत्रालयात ओळखी नाहीत? तुम्ही कुठल्या बळावर सांगताय की प्रायव्हेट हॉस्पिटलमधल्या नोकऱ्या तुमच्यासाठी वाट पाहतायत म्हणून? अरे, मुलांना शाळेत ॲडमिशन मिळवताना तुमच्या नाकी 9 येतील. मी म्हणाले, अरे, ज्यांना मोठ्या नावाजलेल्या शाळांमध्ये मुलांना घालायचं असतं त्यांना येतात हे प्रश्न. चारुताला मी घराजवळची साधी शाळा शोधणार आहे. तिचं ॲडमिशन घ्यायच्या आधीच मी परत जाणार आहे भारतात. मला तर मुलींना इथल्या शाळेत घालायचंच नाही. आताच किती त्रास झाला चारुताला इथे जुळवून घ्यायला. आईनं हातानं भरवायचं नाही, खोलीत मुलांना एकटं झोपवायचं. आपली मराठी भाषा शाळेत कुणालाच येत नाही. त्यामुळे हात वाऱ्यानंच मिसशी बोलावं लागतं. मैत्रीण म्हणाली, तुम्ही परत जाल तेव्हा हीच मुलं तुम्हाला टिश्यू पेपर नाही आणि ज्यूस नाही म्हणून हैराण करून टाकतील बघा. मुलं भारतात ॲडजस्ट झाली नाहीत म्हणून इच्छा असूनही परदेशी परत आलेल्या डॉक्टरांची कित्येक उदाहरणं आम्हाला माहीत आहेत. इथे इतक्या सोयी असताना, मुलांना शिकण्याचे विविध पर्याय उपलब्ध असताना परत जाण्याची कल्पना हास्यास्पद नाही तर काय? भारतात गेल्याबद्दल तुमची मुलं मोठी झाल्यावर तुम्हाला दोष देतील की नाही पहा. आता नीतू भडकला. आपण फार समांतर रेषेत बोलतोय. आपल्या विचारांमध्येच मूलभूत फरक आहे. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता होतो म्हणून सांगतोय. या तुम्ही वर्णन केलेल्या परिस्थितीला तुमच्यासारखे षंडच जबाबदार आहेत. तुमच्यासारख्यांनी स्वार्थाचा विचार न करता देश सुधारण्याची जबाबदारी अंशतः जरी उचलली तरी भारताचं भवितव्य उज्ज्वल होईल. पण तुम्हा बेअक्कल लोकांमुळे लोकांना चुकीची दिशा दाखवली जाते. तुमच्या बरोबरच्या या वादविवादानं माझा परत जाण्याचा निर्णय आणखी पक्का झाला. माझं अद्ययावत हॉस्पिटल निघेल तेव्हा त्याच्या उद्घाटनाला तुमच्या मुलांना जरूर त्या लशी टोचून घेऊन या म्हणजे झालं. त्याच्या या निर्णायक वाक्यानं सगळ्यांची तोंड बंद झाली. नीतूनं आनंदला त्याच्या मावस भावाला लिहिलेल्या पत्रात लिहिलं होतं, कायमचं परत येऊन सहार विमानतळावर मी पाऊल ठेवीन तो माझ्या आयुष्यातला परमभाग्याचा क्षण असेल.
वर्षानुवर्ष उराशी बाळगलेली स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याच्या कामाला मी लगेच सुरुवात करेन. आम्हाला आता भारतात परतण्याचे वेध लागले. मुलांच्या शाळेच्या दृष्टीनं मी मुलांना घेऊन पुढे व्हायचं असं ठरलं. नीतूनं आम्हाला दोघांना नोकरी मिळण्यासाठी नानावटी आणि जसलोकमध्ये पत्रव्यवहार सुरू केला. बर्मिंगहॅमला आल्यावर मला ॲनेस्थेशिया बघायला मिळाला नव्हता, कारण मुलांचा प्रश्न होता. तिथं जोआन नावाच्या माझ्या एका अमेरिकन मैत्रिणीनं 15 दिवस मुलांकडे बघायचं कबूल केलं. त्यामुळे मी हॉस्पिटलमध्ये काम करू शकले, याचं मला समाधान वाटलं. ठरल्याप्रमाणे मी मार्च 83 मध्ये भारतात यायला निघाले. नीतू आम्हाला पोचवायला न्यूयॉर्कला आला. आम्ही कुठेही गेलो तरी बहुधा ओळखीच्यांच्याच घरी राहायचो, त्यामुळे खर्च येत नसे. न्यूयॉर्कला असलेली आठवले मंडळी उगारपासून माहितीची होती, पण मी त्यांच्या घरी कधी गेले नव्हते. त्यांच्याकडे आम्ही 2 दिवस राहिलो. खरं तर मंडळी माझ्या माहेरच्या ओळखीची, पण नीतू प्रथमच त्यांना भेटत असून त्यांच्या घरचा होऊन गेला. तो स्वतःही नेहमी म्हणायचा की माझ्याकडे कधी कितीही भारतीय आले तरी माझी हरकत नाही. हे तो कशाच्या जोरावर म्हणायचा कुणास ठाऊक, कारण आमची जागा लहान होती, आर्थिक सुबत्ताही फारशी नव्हती. पण कुणीही आलं तरी आम्हाला बरं वाटायचं, एवढं मात्र खरं. न्यूयॉर्कला पोचल्या पोचल्या अजून कुणाशी तरी ओळख काढून त्यानं भारतात कोणत्या कोणत्या वस्तू पाठवायच्या याची यादी केली. बाळा बाळा नावाच्या व्यक्तीचं एक दुकान न्यू जर्सीला आहे. तिथं जाऊन त्यानं मोठा फ्रीज, कुकिंग रेंज, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉशिंग मशीन या सगळ्या गोष्टी एका दिवसात विकत घेऊन इकडे पाठवायची सोय केली. ट्रान्सफर सर्टिफिकेट मिळवण्यापासून कुरिअरपर्यंत सर्व व्यवस्था केली. हे सामान कुणाकडून कसं सोडवून घ्यायचं याच्या असंख्य सूचना आणि कागदपत्र त्यानं माझ्या हवाली केली आणि माझी मुंबईला रवानगी झाली.